नमस्कार, मी रश्मी सहस्रबुद्धे. माझ्या असंच सहज या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. तर आजपासून श्रावण सुरू झाला आहे. श्रावणाच्या सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. सगळ्यांना आनंद, समाधान, सुख, समृद्धी अशीच नेहमी मिळत राहो हीच प्रार्थना. मी एक थोडासा लेख लिहिलेला आहे या श्रावणावर. तो मी वाचून दाखवते. कसं वाटतंय हे मला नक्की सांगा. कसं असतं, आषाढातील पावसाचा धुसमुसळेपणा, वेग आता थोडा कमी झालेला असतो आणि वेध लागतात श्रावणाचे. बघता बघता श्रावण सुरू होतो. आषाढ मेघांनी निसर्ग चिंब झालेला असतो. तृप्ततेची, समाधानाची एक झळाळी पसरलेली आणि श्रावणाचं आगमन होतं. खरं तर श्रावणातील प्रत्येक वार खास असतो. त्यामध्ये काहीतरी कहाणी असतेच असते. अगदी पशुपक्ष्यांपासून देवी देवता ते चंद्र सूर्य, आपसातील नाती, सगळ्यांची कृतज्ञता या श्रावणातील सणांमधून व्यक्त केली जाते. सगळ्यांचे आभार मानले जातात. अगदी स्वतःच्या स्वास्थ्याची सुद्धा उपास किंवा अल्प आहार घ्यायला सांगून काळजी घेतली जाते. किती छान ना. किती छान अर्थ दडलेत आपल्या या सगळ्या सणांमध्ये. निसर्गातील ऊन पावसाचा खेळ तर ह्याच श्रावणात असतो. अधूनमधून दर्शन देणारे इंद्रधनुष्य तर केवळ लाजवाब असते. त्याला कशाची उपमाच देता येत नाही. भुरभुरता पाऊस, गवतावरील पावसाचे थेंब, त्या थेंबांनी अनवाणी भिजलेली पावलं आणि क्षणात लख्ख ऊन पडलेलं क्षितिजावरील इंद्रधनुष्य. आहा, हे फक्त श्रावणातच घडू शकतं. आठवतंय लग्नानंतरच्या त्या पहिल्या मंगळागौरीची पूजा. बागेत जाऊन पत्री, दुर्वा, बेलाची पानं, विविध फुलं परडीत गोळा करून पूजेची केलेली तयारी आणि त्याचा एकत्रित विशिष्ट सुगंध आजही ना वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. नवविवाहित मुलींनी केलेली पूजा, साड्यांची सळसळ, दागिन्यांची लखलख आणि नवखेपणाची झळाळी. पूजा करून मुक्याने जेवणं, रात्रभर मंगळागौरीचे विविध खेळ, चेष्टा मस्करीने जागवलेली रात्र आणि पहाटेचे जायफळ घालून केलेले कॉफी पान. कोण विसरेल ना. शक्यच नाही आहे विसरणं. खरंच श्रावण लागला की हे असं सर्व आठवतं. नॉस्टॅल्जिक व्हायला होतं. एक हुरहुर, एक दडपण आणि बरंच काही मनातील कप्प्यातील आठवणी जाग्या होतात. अर्थात आत्ताचा सुद्धा श्रावण आपण तितक्याच आनंदाने साजरा करू आणि असं म्हणावंसं वाटतं, अवघ्या आसमंताने 16 शृंगार केला. अवघ्या आसमंताने 16 शृंगार केला. उत्साहाने ओसंडून आज श्रावण आला. उत्साहाने ओसंडून आज श्रावण आला. आज श्रावण आला. श्रावणाच्या पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हाला आवडलं लाईक करा, इतर ग्रुप्सवर शेअर करा.
पुन्हा एकदा धन्यवाद.